विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी बारसागडे सर तुमचे मराठीच्या तासिकेमध्ये स्वागत करीत आहे. वर्ग 12वा विषय मराठी आणि आपण या अनुक्रमणिकेतील भाग दुसरा पाहत आहोत. या दुसऱ्या भागातील 7वी कवितेचं नाव आहे विंचू चावला. तर विंचू चावला ही कविता नसून एक भारुड आहे. भारुड म्हणजे हा तत्कालीन युगामध्ये एक बहुरूढ म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये रूढ झालेला काव्य प्रकार होता आणि त्याच्या माध्यमातून एकनाथ महाराजांनी लोकांच्या जीवनात असलेल्या समाजात असलेल्या अंधश्रद्धा घालवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर या विंचू चावला या भारुडाचं आपण याच्या आधी संत एकनाथ महाराज यांचा परिचय पाहिला आणि विंचू चावला या भारुडातील मध्यवर्ती कल्पना आपण याच्या आधी बघितलेली आहे. आज आपण विंचू चावला या भारुडाचा भावार्थ बघूया आणि शब्दार्थ बघूया. तर मी कवितेचं भारुडाचं वाचन करतोय. संत एकनाथ महाराजांनी म्हणजे मानवाच्या अंगामध्ये म्हणजे मानवाला जर दुर्गुणांची लागण झालेली असेल, दुर्जनांची संगत झालेली असेल तर माणसाच्या अंगामध्ये दुर्गुण येतात आणि दुर्गुण म्हणजेच मनाला लागलेले कीड किंवा आपल्या अंगाला लागलेली कीड म्हणूया, आपल्या स्वभावाला लागलेली कीड हे एक प्रकारचं दुर्गुण आहे. म्हणजे माणसाला दुर्गुणांचं जर सहवास लाभला तर तो त्याला घातक ठरतो. म्हणजेच काम क्रोध म्हणजेच काम म्हणजेच इच्छा वासना म्हणजेच वाईट विचार, क्रोध म्हणजेच राग संताप हे माणसासाठी घातक आहे. आणि हे जर घातक झाले तर त्याच्यामुळे त्याचा विनाश होतो, त्याचं पतन होते. आणि त्याला जर याच्यापासून वाचवायचं असेल तर संत एकनाथ महाराजांनी सज्जनांची संगत, सात्विक गुण असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजेच माणसाच्या अंगातील दुर्गुण जर घालवायचे असेल, तामसी वृत्ती घालवायची असेल तर त्याला सत्वगुणांचा अंगारा म्हणजे सज्जनांची संगत लाभली पाहिजे असं त्यांनी उपदेश केलेला आहे. तर कविता वाचूया. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला. म्हणजेच माणसाच्या अंगामध्ये जे काही दुर्गुण आहेत ते दुर्गुण कशा प्रकारे येतात तर मनुष्यरूपी एक माणसाला विंचू चावला वृश्चिक चावला. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या वेळेस खरा विंचू चावतो आणि त्याच्या अंगाची लाही लाही होते, अंगामध्ये आग होते, असं पूर्ण अंगभर वेदना होतात, त्याच प्रकारे जर सज्जन माणसामध्ये जर दुर्गुणांचा अंतर्भाव झाला तर त्याची त्या ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला विंचू चावतो आणि त्याची आग होते त्याचप्रमाणे हे दुर्गुण त्याच्या शरीरात प्रवेश केल्यामुळे त्या दुर्गुणांचा त्याला सहवास लागतो आणि संपूर्ण म्हणजे तामसी वृत्ती म्हणजे दुर्गुणांचा घाम त्याच्या अंगाशी येतो. विंचू वृश्चिक म्हणजेच विंचू, तम म्हणजे दुर्गुण, पंचप्राण म्हणजे जीव. हे बघा आपण शब्दार्थ इथं लिहिलेले आहेत तुमच्या सोयीसाठी. विंचू चावला वृश्चिक चावला, तम काम क्रोध विंचू चावला. तर ज्या व्यक्तीमध्ये दुर्गुण आहे त्याचं वर्णन करताना, त्याला उपदेश करताना संत एकनाथ महाराज म्हणतात की विंचू चावला, विंचू वृश्चिक चावला. वृश्चिक म्हणजेच विंचू, काम क्रोध विंचू चावला. त्या मनुष्याला काम क्रोध रूपी म्हणजेच दुर्गुण रूपी विंचूचा त्याने दंश केलेला आहे, चावलेला आहे. तम घाम अंगाशी आला आणि त्या सर्व दुर्गुणांचा घाम त्याच्या अंगाला आला. पंचप्राण व्याकुळ झाला. पंचप्राण म्हणजेच जीव. त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. सर्वांग म्हणजे सगळेच अंग, दाह म्हणजेच आग. तर हा दुर्गुण रूपी विंचू चावल्यामुळे म्हणजेच अंगामध्ये दुर्गुणांचा अंतर्भाव झाल्यामुळे त्याच्या सर्वांगाचा दाह झालेला, सर्वांगाची आग झालेली आहे.
मनुष्य इंगळी अति दारुण. इंगळी म्हणजेच मोठा विंचू. अति दारुण. दारुण म्हणजे भयंकर, अति भयंकर. मज नांगा मारिला तिने. नांगा म्हणजेच दंश. सर्वांगी म्हणजे संपूर्ण अंगाला वेदना जाणं त्या इंगळीची. तर मनुष्य इंगळी अति दारुण. मनुष्य इंगळी म्हणजेच मनुष्यांचा मनुष्यरूपी दुर्गुण म्हणजेच ते विंचू अतिशय भयंकर असते. म्हणजे माणसाच्या अंगात दुर्गुणांचा अंतर्भाव झाला, समावेश झाला, तर तो त्याच्या जीवनाला अतिशय भयानक असतो, भयंकर असतो. मज नांगा मारिला तिने. आणि त्या मनुष्यरूपी इंगळीने म्हणजेच दुर्गुणांचा अंतर्भाव झाल्यामुळे म्हणजे नांगा मारिला तिने म्हणजेच दंश केला. ते दुर्गुणांचा समावेश त्याच्या अंगात झाला. सर्वांगी वेदना जाणं. वेदना म्हणजे कळ. म्हणजेच त्या ज्याप्रमाणे विंचवाने दंश केला आणि त्याच्या सर्वांगाला वेदना होतात, त्याचप्रमाणे दुर्गुणांचा अंतर्भाव झाला तर सर्वांगामध्ये त्याचा असर होतो, त्याचा प्रभाव दिसतो आपल्याला. सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची. तर त्या दुर्गुणांची वेदना सर्वांगाला जाणवते. त्या विंचवाला उतारा. आणि त्या दुर्गुणांना आपल्या शरीरातून बाहेर काढायचं असेल, त्या विंचवाला उतारा म्हणजे शरीराच्या बाहेर काढायचं असेल, तमोगुण मागे सारा. म्हणजे तामसी वृत्ती किंवा दुर्गुणांना मागे सारा म्हणजे काढून टाका. सत्वगुण लावा अंगारा. आणि त्याला सज्जनांचे गुण म्हणजे सात्विक गुणांचं त्याला अंगारा लावा. म्हणजे सज्जनांच्या संगतीमध्ये त्याला ठेवा. म्हणजे सज्जनांच्या संगतीमध्ये तो जर गेला किंवा त्याला त्या सज्जनांचा सहवास लाभला तर त्याच्या अंगातील दुर्गुण हे निघून जाते. सत्वगुण लावा अंगारा. म्हणजे सात्विक गुणांचा अंगारा. विंचू उतरवण्यासाठी एखाद्या बुवाला महाराजाला बोलावतात आणि तो जंतर मंतर मारतो आणि विंचू उतरवण्याचा प्रयत्न करतो. तर ते तसं रूपक दिलेलं आहे. म्हणजे माणसाच्या अंगातील दुर्गुण घालवण्यासाठी. माणसाच्या अंगातील दुर्गुण कसे जातील? काम, क्रोध, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर हे माणसाचे शत्रू आहेत. यांचा जर माणसाच्या मनामध्ये यांनी जर घर केलं तर तो त्या व्यक्तीचे वर्तन हे स्वतःसाठी आणि समाजासाठी घातक असते. आणि ते जर दुर्गुण घालवायचे असतील तर त्या व्यक्तीला सज्जनांची संगत आवश्यक आहे. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात की सत्वगुण लावा अंगारा. म्हणजेच सात्विक गुणाचा त्याला सहवास लाभावा. विंचू इंगळी उतरे झरझरा. आणि त्याच्या अंगात जे काही दुर्गुण असतील म्हणजेच विंचवाचं विष जसं उतरवायचं असतो तर या दुर्गुण रूपी विंचू चावल्यामुळे कामक्रोधांचा अंतर्भाव आपल्यामध्ये झाल्यामुळे ते जर शरीराच्या बाहेर काढायचं असेल तर सत्वगुणांचा त्याला सहवास लाभला पाहिजे. सज्जनांची त्याला संगत लाभली पाहिजे. विंचू इंगळी उतरे झरझरा. आणि सज्जनांची संगत लागल्यामुळे त्याचं मन शांत होईल, वाईट प्रवृत्ती त्याच्यातून निघून जाईल आणि अशा प्रकारे ते दुर्गुण इंगळी म्हणजेच ते विंचू, मोठा विंचू उतरे झरझरा. झरझरा म्हणजे पटकन त्याच्या अंगातून ते दुर्गुण पटापट निघून जातील. सत्व उतारा देऊन. अशा प्रकारे सद्गुणांचा, सात्विक गुणांचा, सज्जनांचा सहवास लाभल्यानंतर म्हणजेच त्यांचा उतारा देऊन अवघा सारीला तमगुण. त्याच्या अवघा म्हणजे सर्व. सत्वगुण म्हणजे चांगले गुण, झरझरा म्हणजे पटकन, सारीला म्हणजे मागे केला आणि फुण म्हणजे ठसठस. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमगुण. म्हणजेच अशा प्रकारे त्याला सज्जनांच्या संगतीमध्ये, सात्विक गुणांच्या संगतीमध्ये सत्वगुणांचा सहवास लाभल्यामुळे अवघा सारीला तमगुण, त्याच्या शरीरातील तामसी वृत्ती, दुर्गुण हे निघून जातील. किंचित राहिली फुण. आणि थोडी जरी ठसठस राहिली असेल, एकाएकी माणूस दुरुस्त होत नाही. त्याचप्रमाणे जसं
एका विंचवाने दंश केला असेल तरी संपूर्ण विष त्याच्यातून निघत नाही, थोडी फुणफुण असतेच. तसंच माणसाच्या अंगात दुर्गुण खूप असतील आणि ते जर निघण्याचा प्रयत्न केला तर एकाएकी निघत नाही, हळूहळू निघतात, परंतु काही अंश राहतोच. त्याचं वर्णन करताना संत एकनाथ महाराज म्हणतात, किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. संत एकनाथ महाराजांचे गुरु म्हणजेच जनार्दन स्वामी. तर माझ्या गुरुच्या कृपेमुळे म्हणजेच गुरुच्या कृपेमुळे त्या व्यक्तीच्या अंगातील दुर्गुण हे दूर होतील. ते राहिलेली किंचित राहिलेली ठसठस जी आहे, फुणफुण जी आहे, ती जनार्दन स्वामी हे शांत करतील. तर अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांनी विंचू चावला हे रूपक, या रूपकाच्या माध्यमातून माणसाच्या अंगात असलेले दुर्गुण घालवण्यासाठी एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की माणसाच्या अंगात दुर्गुणांचा समावेश झाला असेल, दुर्गुणांची लागण त्याला झाली असेल तर ती कशी घालवायची याच्यासाठी त्यांनी हा विंचू चावला हे रूपक आपल्याला इथं दिलं आहे. आणि या भारुडाच्या माध्यमातून माणसाच्या अंगातील दुर्गुण घालवण्याचा प्रयत्न संत एकनाथ महाराजांनी केलेला आहे. तर याच्यामधील कृती बघूया. कृती पहिला अ, योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा. याच्यामध्ये तमघाम अंगाशी आला याचं भारुडातील म्हणजे अर्थ कोणता आहे त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. अ, संपूर्ण शरीराला घाम आला. तमघाम अंगाशी आला म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, या 4 पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे. आ आहे घामाने असह्यता झाली. ई आहे घामामुळे मन अस्थिर झालं. आणि मोठी ई शीघ्र कोपी वृत्ती वाढीस लागली. तमघाम अंगाशी आला म्हणजेच तामसी वृत्ती, दुर्गुण अंगाशी आला म्हणजे शीघ्र कोपी वृत्ती वाढीस लागली. म्हणजे माणसाच्या अंगात जर विकार आले तर त्याच्यामध्ये शीघ्र कोपी वृत्ती वाढीस लागतो. म्हणजे त्याला राग येतो, संताप येतो. ज्याला राग येतो, संताप येतो अशा व्यक्ती तो त्याच्या अंगामध्ये क्रोध असतो, तो दुर्गुण असतो. मनुष्य इंगडी अति दारुण म्हणजे माणसातील विकार रूपी इंगडी अतिशय भयंकर असते. पहिला, मनुष्याला इंगडी चावणे वाईट. इंगडी मनुष्याचा दारुण पराभव करते. मनुष्याला इंगडी नांगा मारते. तर याच्यातील पहिला येईल माणसातील विकार रूपी इंगडी अतिशय भयंकर असते. तर माणसामध्ये जे विकार असतात, जे दुर्गुण असतात ते माणसामध्ये असायला नकोत आणि ते असणे म्हणजेच अतिशय भयंकर असते. दारुण म्हणजे भयंकर. तर ते माणसाच्या मनात असलेले विकार हे माणसाला घातक असतात, भयानक असतात. सत्व उतारा देऊन म्हणजेच याचा अर्थ पर्याय दिलेले आहेत 4. जीवनसत्व देऊन, आ सत्वगुणांचा आश्रय घेऊन, ई सात्विक आहार देऊन, मोठी सत्वाचे महत्व सांगून. तर याच्यामधून आ येईल सत्वगुणांचा आश्रय घेऊन म्हणजे आपल्यातील जर दुर्गुण दूर घालवायचे असतील तर अशा व्यक्तीला सत्वगुणांचा सहवास लाभला पाहिजे, त्याचा सहारा मिळाला पाहिजे, आश्रय मिळाला पाहिजे. विंचू चावला, वृश्चिक चावला या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे म्हणजे डबल आलेल्या आहेत. विंचू चावला, विंचू म्हणजेच वृश्चिक, वृश्चिक म्हणजेच विंचू. भारुड उत्तम गाता येते म्हणजेच या भारुडामध्ये विंचू चावला, वृश्चिक चावला हे शब्द समानार्थी शब्द आहेत, 2दा आलेले आहेत. तर त्याच्यामुळे काय म्हणजे अर्थ काय होतो. भारुड उत्तम गाता येते, वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो, भारुडाला अर्थ प्राप्त होतो, भारुड अधिक रंजक बनते. तर याच्यामधील आ हा जो पर्याय आहे म्हणजेच वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. याप्रमाणे एखाद्याला विंचू चावतो आणि तो ओरडतो की विंचू चावला, विंचू चावला, मला विंचू चावला, विंचू चावला. तर याच्यामुळे काय म्हणजे त्याच्या वेदना असह्य होतात.
हा त्याच्यातून अर्थ निघतो. म्हणजेच वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. तर अशा प्रकारे या पाठातील कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. तर याच्या संदर्भात मी तुम्हाला रेडीमेड व्हिडिओ ग्रुपवर टाकणार आहे आणि त्याच्या माध्यमातून या सर्व कृती तुम्हाला सोडवता येतील. तर अशा प्रकारे विंचू चावला हे भारूड याच्या माध्यमातून माणसाच्या अंगात असलेले दुर्गुण हे कसे दूर करता येतील याबद्दल संत एकनाथ महाराज यांनी भारुडाच्या माध्यमातून रूपक हे वर्णन केलेलं आहे. आणि माणसाच्या अंगातील जर दुर्गुण सारायचं असेल, दूर करायचं असेल, तर त्याला संतांचा सहवास किंवा सज्जनांचा सहवास याची आवश्यकता आहे. तर याच्यावर आधारित काही अभिव्यक्ती आहेत. तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या, ते दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बनवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. प्रत्येक व्यक्ती हा चांगला असतोच असं नाही. त्याच्यामध्ये अनेक दुर्गुण असतात. किंवा कुणाला आळस असतो, कुणी सकाळी झोपून लवकर उठत नाही, किंवा त्याला अभ्यासाची सवय राहत नाही. त्याच्यामुळे त्या मुलामध्ये म्हणजे उशिरा झोपून उठणे, जास्त काळ झोपणे, वेळेवर काम न करणे हे एक प्रकारचे माणसाच्या अंगातील असलेले विकार आहे. तर हे विकार विद्यार्थी दशेमध्ये नको. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या मताने आपल्या अंगात असलेले दुर्गुण कोणते दुर्गुण होते आणि कुणाच्या मार्गदर्शनामुळे म्हणजे सज्जनांच्या मार्गदर्शनामुळे किंवा सात्विक गुणांच्या आश्रयामुळे ते कसे दुर्गुण दूर झाले याच्याबद्दल तुम्हाला लिहिता येईल. दुर्जनांची संगत इंगडीच्या दंशा इतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे, स्पष्ट करा. तर दुर्जनांची संगत म्हणजेच वाईट मित्रांची संगत. कधी कधी संगतीमुळे सुद्धा माणूस हा भटकतो, त्याला वाईट सवय लागते, अनेक व्यसनं जडतात आणि हे व्यसनामुळे मग त्याचं जीवन असह्य होते, त्याचा मार्ग भटकतो. आणि म्हणजेच ज्याप्रमाणे एखाद्या विंचवाचा दंश जो आपल्याला शरीराला पूर्ण जाळतो, दाह निर्माण करतो, त्याचप्रमाणे हे मनुष्यरूपी इंगळी जर चावली म्हणजेच कामक्रोध हे माणसाच्या मनात आले तर मात्र त्या दंशा इतकी दाहक असते. सापाच्या असो किंवा विंचवाच्या दंशापेक्षाही जास्त घातक असते, कारण त्याचं मानवी जीवनच पूर्ण नाशिवंत होऊन जाते. आणि हे जर आपल्या मनाला लागलेले विकार दूर करायचे असतील तर त्यावर सत्संग म्हणजे चांगल्या पुरुषांचा, संतांचा, सज्जनांचा संग आवश्यक आहे. तरच त्याच्यातील ते दुर्गुण दूर होतील, तो शांत. तर अशा प्रकारे शांत करणारे उपाय हे आपल्याला सांगता येतील. तर याच्यावर सुद्धा तुम्ही आपल्या मताने उत्तर लिहू शकता. तर इथं काही रसग्रहण करा याच्या बाबतीत किंवा काव्य सौंदर्य किंवा खालील ओळींचा अर्थ लिहा यावर आधारित मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे. तर अशा प्रकारे या भारुडाचा म्हणजेच विंचू चावला या कवितेचा आपल्याला अर्थ मी सांगितलेला आहे आणि तो तुम्हाला समजला असणारच. त्याखालील कृती आपण सोडवू शकता किंवा व्हिडिओ वारंवार पहा, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी सोपं समजण्यास हा व्हिडिओ मदत करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी इथेच थांबतो. त्यानंतर आपण पुढील पाठात भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.